तर हाय हॅलो नमस्कार, मी सिद्धी सारंग. तुमचा माझ्या नवीन चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड तुम्हाला माझं गावचं घर दाखवायसाठी. दरवर्षीप्रमाणे आम्ही गुरुद्वादशी कशी सेलिब्रेट करतो, नक्की काय काय होतं, किती धमाल मस्ती होते आणि आमची सारंग फॅमिली जी खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे ती येऊन एकत्र कशी सेलिब्रेट करते, आमच्या रूढी परंपरा हे तुम्हाला बघायसाठी नक्कीच मजा येईल. आणि येस, आता गुरुद्वादशी तर उद्या आहे, बट आमच्याकडे आज काय काय प्रिपरेशन्स केले जाणार, देवाला कसं सजवलं जाणार आहे, गोंधळ असणार आहे पण केवढी मजा येणार आहे, हे सगळं मी या ब्लॉगमध्ये कव्हर करता येईल, तर नक्की ट्राय करेन. तर येस, चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर हे आहे आमचं घर, आशामती निवास आणि दत्त मंदिर, जे समुद्र किनारी वसलेलं आहे. गुरुद्वादशी म्हणजे दिवाळीचा हा पहिला दिवस. गुरुद्वादशीचा कार्यक्रम उद्या असल्यामुळे दत्त मंदिराची सजावट, धावपळ आमच्या कुटुंबाकडून खूप प्रेमाने केली, म्हणून प्रत्येक जणच कामात व्यस्त आहे. अरे ती सुरुवातच नाही केली. ही आमची दत्तगुरूंची मूर्ती, जी अतिशय सुंदररित्या सजवली. दरवर्षी गुरुद्वादशी खूप प्रेमाने साजरी केली जाते. या दिवशी अनेक विधी पार पाडले जातात. हे अन्न संपूर्ण गावासाठी बनलं जातं, जे दत्त मंदिराला भेट देणार. आमचं सारंग कुटुंब खूप मोठं आहे आणि आम्ही सगळे एकत्र राहतो. गुरुद्वादशी, दिवाळी आणि गणपती या सणांसाठी आम्ही एकत्र येणं अनिवार्य मानतो. आमच्या या कौटुंबिक गोडव्यामुळेच आम्ही एकमेकांशी घट्ट जोडलेले आहोत आणि याच गोडव्यामुळे आमचा परिवार इतरांपेक्षा वेगळा आणि खास आहे. आता हा व्लॉग बनवायचं रिझन एकच होतं की आमचं कुटुंब कसं अजूनपर्यंत एकत्र आहे आणि सगळ्यांनी केलेली मेहनत मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल ह्याची मी नक्की खात्री घेईन. बनवतोय, डाळ बनवतोय, भात बनवते, भाजी, चवळीची भाजी, वाटाण्याचं सांबार. भाऊ मदत करतात. तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? आणि लवकरच आम्ही भिक्षा विधीला सुरुवात करणार आहोत. आणि दत्ताची भिक्षा मागण्यासाठी आता आम्ही 5-10 घर घेणार आहोत आणि ती जी भिक्षा मिळणार आहे त्या भिक्षेतून आम्ही महाप्रसादात टाकून तो महाप्रसाद सर्वांना भोजन म्हणून देणार आहोत.
फेमस झाले पाहिजे सगळे. नानी आई स्पेशल डाळ. आता बरोबर दिसतं. काकी तुम्ही काय बनवणार आमच्यासाठी स्पेशल? खिरी बघ. दरवर्षीप्रमाणे सालाभाजी पारंपरिक आमची सासूबाई भोपळ्याची भाजी बनवायची ती दरवर्षीचं चालू आहे पारंपरिक. वाव. काळ्या वाटाण्याचं सांबार. चुलीवरचं जेवण. आमचे पंजोबा कैलासवासी आबा सारंग आणि पणजी आजी आशामाती सारंग यांनी केलेली मेहनत आणि एकत्र ठेवलेलं कुटुंब ह्याचमुळे आज आम्ही खरोखर धन्य आहोत. पणजी आणि पंजोबा, तुमची ही नात आणि पूर्ण सारंग कुटुंब, तुम्ही केलेले कष्ट नेहमी लक्षात ठेवू. दिवसाच्या शेवटी आम्ही दत्तांसाठी भजन ठेवतो. लांबून आलेली ही भजन मंडळी कोकणातील सुप्रसिद्ध श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि श्री पावनाई प्रासादिक भजन मंडळ यांनी केलेले सुंदर दत्त भजनासाठी मनःपूर्वक धन्यवाद. अरे आहे काय तर चला, तुम्हाला आता मी माझ्या परिवारातील मस्तीखोर सदस्यांशी ओळख करून देते. है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं। अगलो होश नमी दानम, हम है दिल है मर जानम। बस दीवानगी 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 है, ना कोई रहसन ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर। लाइक, शेयर, कमेंट एंड थैंक्स फॉर वॉचिंग। दीवानगी है।